वेलकम स्टुडंट्स. आज आपण इन्व्हलप तयार करणार आहोत व्हाईट पेपर पासून. बघताय तुम्ही मी एक A4 साईजचा पांढरा कागद घेतलेला आहे. तसे तर आपण कलरच्या पेपरने सुद्धा आपण रंगीत पेपर क्राफ्ट पेपरने सुद्धा आपण इन्व्हलप बनवू शकतो. पण हा इन्व्हलप जो आहे तो आपल्या पत्र पाठवण्यासाठी जे पाकिट असतं ते तो इन्व्हलप आपण तयार करत आहोत. आणि कलरफुलचे जे इन्व्हलप असतात ते आपण ग्रीटिंग कार्डसाठी वगैरे आपण बनवतो. तर आपण ते पण बनवलं आहे. पण आजचं इन्व्हलप थोडंसं वेगळं आहे. बघत राहा. सगळ्यात आधी आपल्याला एक पांढरा कागद घ्यायचा A4 साईजचा, दोन्ही साईडने कोरा असलेला, आणि त्याला मधोमध एक हलक्या हाताने त्याला फोल्ड करून घ्यायचंय. बघताय तुम्ही, बरोबर ऍक्युरेट आला पाहिजे. अगदी दोन्ही साईड त्याच्या मॅच करून घ्यायचे तसे, आणि त्याला हलक्या हाताने त्याला घडी करून घ्यायची आहे. बरोबर पॅरलल आलेला आहे तो. आता हे जे दोन भाग झाले आहेत त्याचे, आता इकडची साईड या बरोबर ही जी मधली रेष आलेली आहे ह्याच्यावर त्याला आणायचं आहे, मॅच करायचं आहे. घडी अजिबात करायची नाहीये, म्हणजे थोडी जर का ह्याची घडी चुकली तर ते इन्व्हॉल्व लगेच आपला चुकून जातो. आणि हलक्या हाताने त्याला फोल्ड करून घ्यायचंय. बघा, आता इथून पुढची जी घडी आहे ती थोडीशी आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे. कारण की आता आपल्याला हा कागद ह्याच्यावर पेस्ट करायचा आहे. म्हणजे हा कागद ह्या घडीवर आला पाहिजे. अगदी थोडीशी इथं त्याची मार्जिन आपल्याला चिटकवण्यासाठी सोडायची आहे. तर आपण काय करू, आधी आता ह्याला आधी मॅच करून घेऊ आपण ह्याला परफेक्ट. अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे. थोडी मार्जिन घ्यायची आहे, जास्त नाही. आणि इथून तिथून पूर्ण, हा आता बरोबर आलेली आहे. आणि हलक्या हाताने ह्याला आपण आता परत पेस्ट करून घेऊ. तेव्हा असं मी आता फोल्ड केलेलं आहे. बघा, आता याची मार्जिन ह्याच्यावर आलेली आहे व्यवस्थित. तर आता आपल्याला हा कागद ह्याच्यावर चिटकवायचा आहे. तर मी याला आता फेविकॉल लावून घेतो. नक्की करा, सोपं आर्टिकल आहे खूप. जास्त नाही, थोडं लावायचं फेविकॉल आपल्याला. जास्त पडलं माझ्याकडनं इकडं. आता आपल्याला हे कागद ह्याच्यावर फोल्ड करायचं आहे. नीट काळजीपूर्वक लावायचं आहे, कारण की हा कागद आतल्या कागदाला चिटकायला नको. बघा, मी व्यवस्थित त्याला आता पेस्ट करून घेतलेलं आहे. म्हणजे हे बघा, दोन्ही साईड त्याचे आता पोकळ आहेत. म्हणजे आपलं इन्व्हलप आता ओके आहे. व्यवस्थित वाळल्यानंतर आपल्याला याची एक बाजू अशी पट्टीने दुमडून घ्यायची आहे. जिकडून आपण चिटकवलेलं आहे त्या साईडने करायचं आहे आपल्याला, दुसऱ्या बाजूने नाही. त्याला असं फोल्ड करून घ्यायचे पट्टीने सरळ रेषेमध्ये, आणि कात्रीने त्याचे दोन कॉर्नर आपले हलक्या हाताने कापून घ्यायचे आहेत. आणि हा जो खालचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला आता कापून घ्यायचा आहे. हा हा भाग ठेवायचा आहे. ह्याला सुद्धा मी आता कापून घेतो. आणि हे जे फोल्ड आहे ह्याला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर मी फेविकॉल थोडंसं लावून घेतो.
बघा, म्हणजे ह्याची बाजू एक बाजू आता पेस्ट झालेली आहे आणि हे आपण जिकडून आपण हे पान पेस्ट केलं होतं त्याच साईडने आपण केलेलं आहे. आता एक बाजू याची उघडीच ठेवायची आहे आपल्याला. त्यासाठी सुद्धा पण आपल्याला हा पोर्शन इकडून आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. बरोबर पॅरलल एकदम आला पाहिजे एक्झॅक्ट. त्यासाठी पट्टी वापरली तरी चालेल. असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याला सुद्धा आपल्याला असं तिरपच कट करायचं आहे. तुम्हाला जर काही थोडंसं लांब वाटत असेल तर आपण याला अजून कमी करू शकतो. बघताय तुम्ही. आता आपल्याला हे खालची बाजू पण याची कट करून घ्यायची आहे. आता आपला एन्व्हलप हा तयार झालेला आहे. हे बघा, पूर्ण एन्व्हलप इज रेडी. बघताय तुम्ही. हे पत्र टाकण्यासाठी ही मोकळी जागा आहे. याच्यामध्ये पत्र टाकल्यानंतर आपण ह्याला पेस्ट करून देऊ. आता राहिलं याला थोडंसं आपल्याला डेकोरेटिव्ह फॉर्म द्यायचा आहे. तर इथं मी याच्यावर आता थोडीशी डिझाईन करून घेतो. इथं मध्ये 4 रेषा आपल्याला पत्ता टाकण्यासाठी ठेवायच्या आहेत आणि इथं आपल्याला इकडून काय तर मला डिझाईन करायची आहे ती या साईडला, या बाजूला नाही, कारण की ही बाजू आहे, याच्यावर आपल्याला पत्ता टाकायचा असतो. तर मी याला आता थोडंसं डेकोरेट करतो. बघत राहा. बघताय फ्रेंड्स, मी या इन्व्हलपला कडेकडेला एक स्केच पेननी डिझाईन काढून घेतली आणि त्याच्यामध्ये मी पेन्सिलनी रंग भरलेले आहेत. म्हणजे निव्वळ प्लेन ठेवण्यापेक्षा आपण त्याला काहीतरी डेकोरेटिव्ह फॉर्म मध्ये केलेलं आहे. तर अशा रीतीने हे आपण इन्व्हलपचं आपलं पहिलं आर्टिकल आपण आज बनवलं आहे. एकदा नक्की प्रयत्न करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघत राहा अभिज आर्ट. थँक्यू.